सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। जिभेचे चोचले तर पुरवलेच पाहिजे, म्हणून मी तुम्हासाठी घेऊन आली आहे एक रेसिपी जी लहानांसोबत मोठ्यांनाही आवडेल आणि रेसिपी आहे टाकोज। चला तर मग बघूयात साहित्य आणि कृती। रेसिपीसाठी लागणारं साहित्य बघूयात। उकडून स्मॅश केलेला बटाटा, लाल तिखट, जिरे, मीठ, मोहरी, हळद, चाट मसाला, उभा चिरलेला कांदा, शिमला मिरची, टमाटा, कोथिंबीर, कोबी, तेल, सॉस, गव्हाची पोळी आणि चीज। आता आपण कृतीकडे वळूयात। थोडा फ्राय पॅन आपण गरम करूयात। गरम झाल्यानंतर त्यात 2 चमचे आपण तेल घालूया। तेल थोडं गरम झालं त्यात मोहरी टाकायची। मोहरी तडतडली की त्यात आपण जिरे घालूयात। तडतडलेल्या फोडणीतच आपण थोडं लाल तिखट, हळद, आता बटाटा घालूयात। आता आपला बटाटा छान परतून झाला आहे। त्यात आपण चवीनुसार मीठ आणि चाट मसाला घालूयात। चवीनुसार मीठ घालूयात आणि चाट मसाला आणि याला आता छान परतून घेऊयात। आता आपण गॅस बंद करूयात आणि वरून आपली बारीक चिरलेली कोथिंबीर त्यावर भुरभुरून घेऊयात आणि थोडा वेळ थंड होऊ देऊयात। आता आपण गार झालेलं आपलं बटाट्याचं फिलिंग एका डिशमध्ये काढून घेऊयात। आता आपण आपले टाकोज बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्या गव्हाच्या पोळीवर सॉस लावून घेऊयात। पूर्ण कडेकडेनं सगळीकडे सॉस हा पसरवून घ्यायचा, म्हणजे तो चवीला खूप छान लागतो। आता आपण आपलं बटाट्याचं फिलिंग आहे ते आपण आपल्या पोळीवर पसरवून घेऊयात। जरा बारीकच पसरवूयात, म्हणजे हे सारण बाहेर येत नाही। आता यावर आपण चाट मसाला टाकून घेऊयात। चाट मसाल्याने टेस्ट जरा जास्त छान येते आणि त्यावर आपण आता आपले सगळे जिन्नस पसरवूयात। बारीक चिरलेला आणि उभा चिरलेला असा टमाटा घालूयात। बारीक चिरलेला कांदा, त्यावर आपण शिमला मिरची घालूयात आणि आपण बारीक चिरलेला कोबी घालूयात। आणि यावर आता आपण भरपूर चीज किसूयात। लहान मुलांना आवडणारं आणि टाकोजवर खूप छान लागणारं असं भरपूर चीज किसूयात यावर। आणि गार्निशिंगसाठी आपण वरून कोथिंबीर घालूयात। आता आपले टाकोज ऑलमोस्ट रेडी झालेत। त्यांना आपण फ्राईंग पॅनमध्ये ठेवूयात क्रिस्पी करण्यासाठी। आता टाकोजला फ्राईंग पॅनमध्ये ठेवून घेऊयात आणि वरून आपण झाकण ठेवूयात। जोवर
आपलं चीज मेल्ट होत नाही तोवर आपण त्याला गरम करून घेऊयात, म्हणजे तो क्रिस्पी पण होईल. आपलं चीज मेल्ट झालंय. आता आपण आपल्या क्रिस्पी टाकोजला फोल्ड करून घेऊयात. आता आपला क्रिस्पी टेस्टी टाकोस तयार झाले आहेत. आता आपण त्यांना फॉईल पेपरमध्ये व्रॅप करूयात. तुम्ही ह्याला बटर पेपरमध्ये पण व्रॅप करू शकतात. आता हा आपला व्रॅप केलेला टाकोस क्रिस्पी तयार आहे. ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपीसाठी स्वाद भोजनमला सबस्क्राईब करा. धन्यवाद.